भाजपमधील आयारामांवर ठाकरे बंधूंनी नाशिकच्या सभेतून जोरदार हल्लाबोल केलाय। 1952 मध्ये स्थापन झालेल्या पक्षाला 2026 मध्ये पोरं भाड्यानं घ्यावी लागतात। तुमचे कार्यकर्ते होते ना, मग बाहेरून का घेता असा सवाल राज ठाकरेंनी नाशिकच्या सभेमधून केलाय। तर भाजपवाले आमची पोरं दत्तक घेतात, हे काय शहर दत्तक घेणार असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। भारतीय जनता पक्ष, अहो तुमच्याकडे माणसं होती ना, जुनी काम करणारी माणसं होती ना। म्हणजे 52 साली जन्माला आलेला एक पक्ष, 52 साली जनसंघ नावाने, त्यांना 2026 ला पोरं भाड्याने घ्यावी लागतात। तुमचे कार्यकर्ते, तुमची माणसं तुम्ही उभी केली होतीत ना, मग दुसऱ्यांचे कशाला कडेवर घेऊन नाचताय? जो भाजपला मी नेहमी आव्हान देतो की तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता आणि माझ्यावरती टीका करता, पहिलं तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा आणि मग आमच्यावरती हिंदुत्वाशी बोला। कारण आज सगळे आमचं हिंदुत्व हे व्यापक आहे, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आणि सगळे आमच्या सोबत आहेत। यापुढे या गद्दारांना आणि या भ्रष्टाचारांना, जे बेडूकुड्या मारून तिकडे गेले त्या बैठकांना डराव करत बसू द्या, पण आपलं नाशिक हे आपल्या हातामध्ये ठेवा। आपली शिवसेना आणि मनसेची एक अशी भक्कम मजबूत सत्ता या नाशिकमध्ये आणा की उद्या कोणी दत्तक बाप इकडे पाय ठेवायला घाबरला पाहिजे, आणि तेवढी ताकद नक्की तुमच्यामध्ये आहे।